कविता पाटील रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांत स्पेशल तिळगुळाचे लाडू एकदम खुसखुशीत, चिवट न बनणारे, कडक न बनणारे, अगदी परफेक्ट प्रमाणासहित यामध्ये मी तुम्हाला किलोचं प्रमाण दाखवलेलं आहे आणि वाटीचंही प्रमाण दाखवलेलं आहे। यामुळे तुमचा अजिबात गोंधळ उडणार नाही। त्याचबरोबर अगदी टायमिंग सुद्धा तीळ किती मिनिटं भाजायचे आहेत, पाक किती मिनिटात तयार होतो हे आपण टायमिंग सुद्धा यामध्ये सांगितलेले आहे। त्यामुळे कोणीही सहज बनवू शकेल इतकी साधी सोपी रेसिपी मी या व्हिडिओमध्ये अगदी महत्त्वाच्या टिप्स सहित शेअर केलेली आहे। बऱ्याचदा आपला चुकीचा पाक झाल्यामुळे लाडू कडक किंवा चिवट होतात आणि अगदी लहान मुलं सुद्धा हे खायला त्यांना आवडत नाही, कारण ते कठीण असतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये जे आपण लाडू बनवणार आहोत ते अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळे आवडीने खातील, अगदी हाताने सुद्धा तो सहज तुटले जातात असे हे लाडू। याचा परफेक्ट पाक कसा बनवायचा आहे, किती मिनिटात आपला पाक तयार होतो, हे सर्व महत्त्वाच्या टिप्स या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर पाहूया हे लाडू बनवण्याची योग्य पद्धत। व्हिडिओ आवडल्यास मात्र एक लाईक करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। ऑलरेडी सबस्क्राइब केला असेल तर मनापासून धन्यवाद। एक पॅन किंवा जाडबुडाची कढई घ्यायची आहे आणि यामध्ये तीळ मंद आचेवरती चांगले भाजून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी अगदी खरपूस असे तडतड जोपर्यंत तीळ उडत नाहीत तोपर्यंत हे तीळ भाजून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम मध्यम अगदी मंदच ठेवायची आहे। यासाठी थोडा वेळ लागतो तीळ भाजण्यासाठी, परंतु छान अशी टेस्ट येते खमंग तीळ भाजल्यामुळे। त्यामुळे फुल गॅसवरती कधीही तीळ भाजायचे नाहीत। या ठिकाणी अगदी याचा कलर चेंज होतो आणि फुलून येतात हे तीळ, मग समजायचं की आपले तीळ हे चांगले भाजलेले आहेत। ते तिळाचं, गुळाचं, तुपाचं, पाण्याचं प्रमाण कसं घ्यायचं आहे हे मी सविस्तर पुढे सांगितलेलंच आहे। या ठिकाणी मंद आचेवरती घड्याळ लावून बरोबर 5 ते 5.5 मिनिटांमध्ये हे तीळ आपले छान असे आता भाजून झालेले आहेत। आता हे तीळ आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत। आता पुन्हा गॅसवरती असा पॅन ठेवायचा आहे। यामध्ये 1 चमचा तूप टाकायचा आहे आणि यामध्ये बारीक चिरून घेतलेला गूळ घालायचा आहे। गूळ घालत असताना कधी चिरून घ्या किंवा खिसून घ्या, म्हणजे आपला पाक लगेच तयार होतो। तूप घातल्यामुळे आपले लाडू जे आहेत याला चकाकी छान येते, त्याचबरोबर खुसखुशीत पण होतात। या ठिकाणी गॅस मंद आचेवरतीच ठेवायचा आहे आणि थोडासा गूळ वितळला गेला की यामध्ये अगदी 2 चमचे पाणी टाकायचं आहे, कारण यामुळेच लाडू आपले चिवट बनत नाहीत। पाणी सुरुवातीलाच मिक्स न करता या स्टेजलाच पाणी घालायचं, म्हणजे एकदम छान खुसखुशीत असे लाडू आपले तयार होतात। बऱ्याचदा आपण सुरुवातीलाच पाणी घालतो, तर तसं न करता हा गूळ वितळला थोडासा अगदी 1 मिनिटामध्ये की पाणी घालायचं आहे। आता तुम्हाला मी परफेक्ट प्रमाण सांगणार आहे, अगदी वजनी प्रमाण आणि वाटीचं पण प्रमाण। तर आधी सुरुवातीला आपण वाटीचं प्रमाण पाहूया। एकाच वाटीने आपण मोजमाप करायचं आहे। तर या ठिकाणी 2 वाटी जर आपण तीळ घेतले तर बरोबर 2 वाटी आपण गूळ घ्यायचा आहे आणि पाऊण वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत। वजनी प्रमाण अर्धा किलो तीळ असतील तर या ठिकाणी अर्धा किलो गूळ घ्यायचा आहे खिसून आणि 150 ग्रॅम शेंगदाणे घ्यायचे आहेत। हे परफेक्ट प्रमाण आहे, यामुळे तुमचे लाडू अजिबात बिघडणार नाहीत। प्रमाण थोडंफार कमी जास्त झालं तरी चालू शकतं, परंतु पाक जो आहे हा पाक परफेक्ट यायला पाहिजे, म्हणजे आपले लाडू अजिबात बिघडत नाहीत। या ठिकाणी पाहू शकता आपला गूळ पूर्णपणे वितळलेला आहे। अशा प्रकारे याला फेस येऊ लागतो। तर आता सुरुवातीपासून 4 मिनिटांमध्ये ही स्टेज येते गुळाची, जसा फेस वगैरे येतो। तर या ठिकाणी आपण थोडासा चेक करून पाहूया की हा पाक आपला तयार झाला आहे का। तर हे कसं पाहायचं आहे, एखाद्या बशीमध्ये किंवा प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये यातील थोडासा पाक टाकायचा आहे आणि आपण पाहायचं आहे याची हाताने गोळी बनते का। तर अजून याची गोळी बनत नाहीये, चिकट बशीला वगैरे चिकटलं जाते, म्हणजे आपला पाक अजून आलेला नाही। आता यानंतर आणखी 1-1.5 मिनिट आपण मंद आचेवरती हा पाक अजून शिजवून घ्यायचा आहे। या ठिकाणी सुरुवातीपासून 5.5 मिनिटं आपण हा पाक शिजवून घेतलेला आहे। तर 5.5 मिनिटानंतर आपण पुन्हा एकदा पाहायचं आहे।
या पाण्यामध्ये टाकल्यानंतर याची आपण असं जेली टाईप याचा गोळी तयार झाली पाहिजे, एकदम कडक असा पण झाला नाही पाहिजे पाक, आणि हाताला किंवा बशीला पण चिकटला नाही पाहिजे. तर या ठिकाणी पाहू शकता आपला पाक जेलीसारखा झालेला आहे, हाताला वगैरे अजिबात चिटकत नाही. अगदी फिरवला गोळा तरी पाहू शकता याची गोळी बनते. म्हणजे आपला पाक या ठिकाणी 5.5 मिनिटांमध्ये बरोबर तयार झालेला आहे. हा जास्त पण कडक बनवायचा नाही की याची कडक गोळी व्हावी, तर तो आपण वडीसाठी बनवायचा असतो, ते तिळाची वडी बनवतो त्यासाठी इतका कडक पाक बनवावा लागतो. लाडूसाठी इतका कडक पाक बनवायचा नाही. अगदी जेलीसारखी गोळी तयार झाली. यामध्ये आपण आता जे शेंगदाणे भाजून घेतले ते आणि तीळ मिक्स करायचे आहेत आणि छान आता हे एकसारखं मिक्स करायचं आहे. पाक आपला तयार झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे, परंतु गॅसवरून हे आपला पॅन खाली उतरवायचा नाही, तर गॅसवरतीच ठेवून यामध्येच हे मिश्रण छान असं मिक्स करायचं आहे. आणि हे चांगलं एकजीव मिक्स झालं की लगेच थोडं पाणी घ्यायचं आहे. त्याचं हे पाणी आपल्याला हाताला चटके बसू नयेत म्हणून या ठिकाणी एक महत्त्वाची टिप सांगत आहे. हे जे पाणी आपण घेत असतो हे फ्रीजमध्ये ठेवलेलं थंड पाणी घ्यायचं आहे किंवा या पाण्यामध्ये बर्फ टाकून हे पाणी थंड करून घ्यायचं, म्हणजे आपल्या हाताला अजिबात चटके बसत नाहीत. त्याचबरोबर आणखी एक दुसरी ट्रिक आपण हाताला चटके न बसण्यासाठी सुद्धा पाहणार आहोत. तर या ठिकाणी अशा प्रकारे सर्व मिश्रण आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आता थोडंसं मिश्रण अगदी थोडंसं प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे, कारण ह्या सुरुवातीला गूळ आणि शेंगदाणे सुद्धा एकदम छान गरम असतात आणि हाताला खूप चटके बसतील सुरुवातीला, त्यामुळे ती रिस्क घ्यायची नाही. तर थोडंसं मिश्रण प्लेटमध्ये काढायचं आहे. या बर्फाच्या पाण्यामध्ये हात बुडवायचा आहे. आपल्या अगदी भरपूर पाणी घ्यायचं नाही, अगदी हात आपला साधारण ओला करायचा आहे आणि यातील एक छोटीशी गोळी घ्यायची आहे. अजिबात हाताला चटके बसत नाही, तुम्ही नक्की करून पहा. आणि लगेच आपण या हातावरून या हातावर या हातावर ही अशी सुरुवातीला गोळी टाकायची आहे, म्हणजे अजिबात चटके बसत नाहीत आणि अगदी आपला गोल असा लाडू लगेच तयार होतो. कारण या ठिकाणी फास्टमध्ये प्रोसेस करायची असते. आता या ठिकाणी 1, 2, 3 व्यक्ती असतील बनवण्यासाठी तर पटकन हे बनले जातात, परंतु बऱ्याच ठिकाणी अगदी एकट्याच महिला असतात, त्यांना एकटीलाच करावं लागतं. तर हे लाडूसुद्धा मी एकटीने बनवलेले आहेत, परंतु अजिबात पाक पुढं गेलेला नाही. अगदी पूर्ण मिश्रण संपेपर्यंत आपल्याला हव्या तशा आकारामध्ये हे लाडू बनवता येत आहेत. म्हणजे असं प्लेटमध्ये सुरुवातीला मिश्रण काढून घ्यायचं, ते गरम गरम असतानाच असे लाडू वळायचे आहेत. नंतर आपण राहिलेले मिश्रण या पॅनमध्येच पॅन गॅसवरून अजिबात न उतरता हे लाडू वळून घ्यायचे आहेत. या ठिकाणी फक्त लाडू आपण पटपट कसाही आकार, म्हणजे एकदम अगदी गोल गरगरीत असे करत बसायचं नाही, पटपट असे वळण घ्यायचे आहेत आणि नंतर आपण याला व्यवस्थित आकार द्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता पूर्ण मिश्रण आपलं संपलेलं आहे, परंतु पॅनला आपल्या अजिबात मिश्रण चिकटलेलं नाही, म्हणजे आपला परफेक्ट असा पाक तयार झालेला आहे. अशा प्रकारे आपण आता हे सर्व लाडू वळून घेतलेले आहेत. आता हे आपण असे ओबड बांधून घेतलेले आहेत पटपट. आता यानंतर याला आपण व्यवस्थित आकार द्यायचा आहे. अगदी लगेच हवे तशा आकारामध्ये हे वळले जातात, लगेच कठीण वगैरे सुद्धा येत नाहीत, कारण अजून हे मिश्रण गरम असतं. यामुळं हातावरती चोळल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती छान अशी चकाकी आणि एकदम गोल गरगरीत असे आपले लाडू पाहता क्षणी खावेसे वाटणारे असे छान आकर्षक असे आपले लाडू तयार होतात. अजिबात टणक आणि कडक असे होत नाहीत आणि अगदी शेवटपर्यंत हे असेच खुसखुशीत मऊ राहतात आणि अगदी 2 महिने सुद्धा हे लाडू खराब होत नाहीत. या प्रमाणानुसार 70 ते 75 आपले लाडू सहज तयार होतात आणि वजनी म्हटलं तर 1 किलो लाडू तयार होतात. तर नक्की अशा प्रकारे तुम्ही एकदा लाडू बनवून पहा आणि कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.